नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आदिवासी विकास विभागाची एक जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे तर ती जाहिरात चौकीदार या पदासाठीची असणार आहे। ठीक आहे। तर या जाहिरातीसंबंधी जी काही माहिती आहे ती सविस्तरपणे आपण एक एक बघूया। तर चौकीदार पदासाठी एकूण जी पदभरती होणार आहे तर ही पदभरती 478 पदासाठीची होणार आहे। आणि ही जी भरती आहे यासाठीचं जे अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 6 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। याचा अंतिम दिनांक जो असणार आहे तो 27 मे 2026 रोजी हा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। तर मित्रांनो, आता आपण चौकीदार या पदासाठी पात्रता बघणार आहोत। तर यामध्ये चौकीदार या पदासाठी जी पात्रता आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। आणि जे काही मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी ही पात्रता 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असणार आहे। तर चौकीदार पदासाठीचा जो काही शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता पाहिजे आहे ती आपण बघूया। तर यासाठी बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि चौकीदार या पदासाठीचा जे वेतन श्रेणी आहे हे पद S1 मध्ये येतात आणि याची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 इतकी असणार आहे। तर चौकीदार पदासाठी जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, जो पेपर होणार आहे आपला, तर हा जो पेपर आहे तो एकूण 200 मार्कासाठीचा पेपर असणार आहे। यामध्ये 4 विभाग केलेले आहेत, जो की पहिला विभाग मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे। प्रत्येक विभागातले 25 प्रश्न असणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 100 प्रश्न असतील आणि 100 प्रश्नाला एकूण 200 गुण असणार आहे। ठीक आहे। वेळ दिलेला आहे मित्रांनो, 2 तासाचा वेळ असणार आहे, म्हणजेच 120 मिनिट या पेपरसाठी असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहू शकता की या परीक्षेसाठीचं परीक्षा शुल्क जे आहे ते ओपनसाठी 1000 रुपये इतकं असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी आर्थिक दुर्बल घटक सोबतच अनाथ आणि दिव्यांगासाठी 900 रुपये इतकं शुल्क असणार आहे। माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही। आणि जी परीक्षा फी तुम्ही भरणार आहे तर ती नॉन रिफंडेबल असणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत सुद्धा दिलेली आहे, ती तुम्ही सविस्तरपणे वाचायची आहे। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील, तेव्हा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तारीख दिलेली आहे, आपल्याला अर्ज कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत भरावयाचा आहे। तर 6 मे पासून तर 27 मे पर्यंत आपल्याला अर्ज करावयाचा आहे। यासाठीची जी लिंक आहे ते या ठिकाणी दिलेली आहे। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, सर्वात शेवटी यामध्ये उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, फॉर्म भरायच्या अगोदर ही PDF तुम्हाला सविस्तरपणे वाचावायची आहे, जेणेकरून कोणतीही चूक आपल्याकडून होणार नाही। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ते सविस्तरपणे अगोदर वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरा। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।